नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 17, 18, 19 मार्च 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता ही मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून सोबत गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 17, 18, 19 मार्च 2024 या तारखेला महाराष्ट्र जिल्ह्याच्या काही तालुक्यात आणि जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाजा, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून सोबत गारपीटचा फटका देखील बघायला मिळणार आहे। तर हा बदल बंगालच्या उपसागरामध्ये आणि भारताची पूर्व किनारपट्टी या भागात वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय झाली असून केरळच्या आणि कर्नाटक किनारपट्टीच्या अर्थात अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तर या दोन्ही स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसात अर्थात 17, 18, 19 मार्च 2024 या तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा, विजांच्या कडकडाटासह राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर या भागात अंशतः ढगाळ स्थिती राहून हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, विशाखापट्टणम, हैदराबाद इथे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। रामगुंडमच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। जगदलपूर, भुवनेश्वर, कांतामल, राउरकेला, कोरबा, रायपूर, कोलकाता, धनबाद या भागात मात्र जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा जोर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका मध्यम बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिरोळा, सांगजरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांजी, साक्रीटोळा या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। रांजेगाव, वारासिवनी इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागात गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा, लांजी, डोंगरघर या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, मंगरुळी या भागातही बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। आणि नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कामठी, वाघोली, पारशिवनी, कामठी, वनेरा, घोटी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। बडीगाव, बिचो, उमरी, सावनेरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। डोरली, कमळेश्वर, नागपूर, हिंगणा, कोडाली, काटोल, धोतीवाडा इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर वर्धा जिल्ह्याचा परिसर अरबी, वडोणा, लाडगड इकडे गारपीटचा अंदाज राहील। वर्धा, तुळजापूर, बारबडी तसेच हिंगणघाट, देवळी, कोल्हापूर, वडनेर, वाडकी, पुणे या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये उमरेड, खैरगाव, भिवापूर, पावनी, अडेल आणि कोई या भागात हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। लखनी, साकोलीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोलेगाव, बोंडगावला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरखेडा, बालिटोला आसपासचा परिसर मार्काचा हलका मध्यम पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून दिगोरी, किमठी, मेदा, देसिंग, तुलमाल, अरमोरी, वलनी, चिमूर, चंद्रपूर जिल्ह्याचा काही परिसर या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटासह राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे चारगोबेकी, कुटवाडा, मोहर्ली, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, गोगसरोड, वणिकायर इकडे हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह राहील। बदलापूर, गजवाली, राजुरा, सोनापूर, शिरपूर, खेडगावलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। चामोर्शी, गोट, मुलसावलीला हलका मध्यम राहील। गडचिरोली, धनोरा, मुरमगावलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। आष्टी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, गिरवाडा, पाराकोटलाही हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे।
तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पांढरकवडा, घाटंजी, करंजी, कॅप आसपासचा परिसर हलका मध्यम पाऊस, विजांच्या कडकडाटासह राहील। करंजी, मोहाडा, घाटंजी इकडे हलका मध्यम पाऊस राहील। जवैरी, अर्णी, द्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा या भागात बहुतांश ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। यवतमाळ, कल्याण, चामुडा, राळेगाव, दुर्ग, पिंपरीला हलका मध्यम पाऊस राहील। नेर, लाटके, दारवा इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव, बाबुलगावला हलका मध्यम राहील। पुलगाव, धामणगाव रेल्वे, चांदूर, नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव, अरवी, वडोणा, लाडगड इकडे हलका मध्यम पाऊस राहील। बडनेरा, अमरावती, नांदगाव, मोझारी, तळेगाव, आष्टी, दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुड, नरखेड या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। चांदूर बाजार, ब्राह्मणथडी, अचलपूर, असेगाव हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ स्थिती राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। हिंगोली आणि नांदेड वगळता या जिल्ह्याकडे दक्षिण पूर्व भागामध्ये गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे, जसे भोकर, तमसा, हिमायतनगर, उमरखेड, ढाकणी, मोरचुंदी, किनवट आणि शिवानी, जेवली या भागात गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे आसपासच्या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा श्रंतपाल, उदगीर, अचुला, निलंगणा, शाहजानी, हलसी, भालकी आणि खिंतोट, किल्लर्णी, बेलुरा, बालाघाट या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर राहील। इतर भागात ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। उत्तर महाराष्ट्राकडे वातावरण कोरडे राहून अंशतः ढगाळ स्थिती बहुतांश ठिकाणी जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात राहील। नाशिक जिल्ह्याचा परिसर, नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहील। कोकण विभागातील परिसर पालघर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर या बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहील। मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरलाही वातावरण कोरडे असून हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहून हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।